श्री साईबाबा स्वतःच्या पूजेपेक्षा भक्तांना त्यांच्या संसारिक जबाबदाऱ्या प्रथम पार पाडण्यास सांगत असत. श्री साईबाबांचा सहवास लाभलेले मोरेश्वर प्रधान यांच्या पत्नी छोटूबाई यांना त्याचा अनुभव आला होता. श्री साईबाबा देहधारी असताना त्या आपल्या लहान मुलास घेऊन शिर्डीस गेल्या होत्या. त्या सकाळी द्वारकामाईत जाऊन बाबांची पूजा करीत असत. मात्र त्या दिवशी मुलगा शांत झोपला असल्याने त्याला एकटेच मुक्कामी ठेवून त्या द्वारकामाईमध्ये बाबांच्या पूजेसाठी आल्या. सर्वांची पूजा होईपर्यंत वेळ लागला आणि जेव्हा छोटूबाई बाबांजवळ पूजेसाठी आल्या तेव्हा बाबा तिला म्हणाले, तू घरी जा, तुझी पूजा तेथे आहे. छोटूबाईला बाबा असे का म्हणत आहे ते काही समजलेच नाही. मात्र बाबांनी आज्ञा केल्यावर तेथे थांबणे चुकीचे असल्याने त्या लगेच आपल्या मुक्कामी गेल्या. त्यांनी पाहिले तर मुलगा जागा होऊन जोरजोरात रडत होता. छोटूबाई धावत त्याच्याकडे गेल्या आणि त्याला जवळ घेतले. बाबांनी अंतर्ज्ञानाने जाणले होते की मुलगा रडत आहे. मग छोटूबाईने त्याला शांत करून त्याला परत झोपवले. तो शांत झोपला आहे असे पाहून त्या परत द्वारकामाईमध्ये आल्या. तेव्हा बाबा म्हणाले, हां, आता माझी पूजा कर. बाबांनी यावरून हेच दाखवून दिले की भक्तांनी आपले संसारिक कर्तव्य प्रथम पार पाडावी आणि नंतर त्यांची पूजा करावी. संसारिक जबाबदारी टाळून बाबांची पूजा केली तर ते ती पूजा स्वीकारित नाहीत, याची साई भक्तांनी नेहमी आठवण ठेवावी. अशीच दुर्मिळ माहिती ऐकण्यासाठी हे चॅनल जरूर सबस्क्राईब करावे आणि व्हिडिओ शेअर करावे. जय साईराम.